अरे तुमचं काय आहे? तुमचा तो झिपऱ्या नाही नाही यांच्या तो झिपऱ्या केसाचा कोण आहे ना तो कोण आहे 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 तो? आज तुम्ही म्हणताय की आदित्य साहेब आणि सॉरी अमित साहेब एकत्र प्रेझेंटेशन करतात का? शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये मराठी मुलांची दुसरी फळी नाहीये. तुम्हीच का प्रेझेंटेशन करणार? तुमच्याकडे दुसरा मराठी नेतृत्व नाहीये. त्यांनाच खांद्यावरती उचलायचं. मुळीच पटत नाही. आपण आम्हाला इथले भाजप असेल किंवा शिंदे गट असतील आणि त्यांची चूक ही 100% आहेच. परंतु मागच्या 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेत तर सत्तेत होते ना. मुंबई महानगरपालिकेतले किती कॉन्ट्रॅक्ट मराठी मुलांना मिळालेत? कॉन्ट्रॅक्ट सोडावं, सब कॉन्ट्रॅक्ट किती मराठी मुलांना मिळालेले आहेत? त्या मुद्द्यावरती तुमची काय भूमिका आहे? आज तुम्ही म्हणताय की आदित्य साहेब आणि सॉरी अमित साहेब एकत्र प्रेझेंटेशन करतात का? शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये मराठी मुलांची दुसरी फळी नाहीये. तुम्हीच का प्रेझेंटेशन करणार? तुमच्याकडे दुसरा मराठी नेतृत्व नाहीये. त्यांनाच खांद्यावरती उचलायचं आणि मराठी मुलांनी काय करायचं मग? आणि तुमच्याकडे 5-5, 6-6 फ्लॅट उभा राहतात. मराठी माणसाला तुम्ही म्हणता की चाळ होती, बैठी चाळ. त्या बैठी चाळीच्या जागी चांगलं नियोजन का करता आलं नाही? मराठी माणूस का तुम्ही बाहेर पाठवला? का या दोघांच्या व्यतिरिक्त दुसरा मराठी मुलगा पुढे येत नाही? त्यांनी प्रेझेंटेशन करावं. अरे मी आलोय ना पुढे, मी आलोय ना प्रेझेंटेशन करायला. एक मिनिट, प्रेझेंटेशन करायला पर्टिक्युलर व्यक्तीच पाहिजे हे सांगणारे कोण? कोणाच्या पक्षाचा माणूस कोणी सिलेक्ट करायचा तो त्या पक्षाचा विषय आहे. उगाच काही ते बावळडासारखं बोलायचं त्याला काय अर्थ नाहीये. काही विषय काही संबंध नाहीये इथे, काही संबंध नाहीये. अरे तुमचं काय आहे? तुमचा तो झिपऱ्या नाही नाही यांच्या तो झिपऱ्या केसाचा कोण आहे ना तो कोण आहे 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 तो? मराठी माणसाचं चला मी कार्यकर्ता आपण ठीक आहे, पाहूया कार्यकर्त्यांना विचारू. शांत व्हा. भांडणाने मुद्दा सुटणार नाही, भांडणाने मराठी माणूस वरती येणार नाही. बरोबर की नाही? एक मिनिट शांत एक मिनिट मला चर्चा पुढे न्यायची. मला चर्चा पुढे न्यायची. मी बोलू